तर आज आपण महिनाभर टिकणारी कारल्याची सुकी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर नेहमी आपण बऱ्याच प्रकारच्या चटण्या बनवतो आणि ते महिनाभर स्टोअर देखील करून ठेवतो, पण आजपर्यंत तुम्ही ही कारल्याची सुकी चटणी कधी बनवलीही नसेल, कधी खाल्लीही नसेल। इतकी चविष्ट अशी बनवून तयार होते, अजिबात कडू लागत नाही। लहान असो किंवा मोठे, कारलं म्हणलं का सगळेच नाकं मुरडतात। तर आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर लहान मोठे सगळेच ही चटणी खूप जास्त आवडीने खातात आणि त्यांना कळणार देखील नाही की ही चटणी आपण कारल्यापासून बनवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो। ह्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते मी सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी इथे मी 4 कारली घेतलेली आहेत मीडियम साईजची। वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्राम ही कारली आहेत। ही कारले स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर कारल्याचा जो देठाचा आणि बुडाचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि कारल्यावरती जो काटेरी भाग असतो, खरबड भाग असतो, तो आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। खूप जास्त सुद्धा आपल्याला याला खरडून काढायचं नाही, फक्त जे मोठे मोठे काट्यासारखा जो यावरती भाग असतो ना, फक्त तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण यामध्ये खूप जास्त कडवटपणा असतो, त्यामुळे चटणीला देखील कडसरपणा येते। कुठलीही कारल्याची भाजी बनवताना या कारल्यावरती जे खूप जास्त असे काटे असल्यासारखे टोक असतात ना, ते काढून घ्यायचे, म्हणजे कुठलीही कारल्याची भाजी असो किंवा चटणी असो ती कडू होत नाही। तर ही एक सगळ्यात महत्त्वाची टिप इथे मी तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर जे कारले आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। कारले जेव्हा आपण किसून घेतो तेव्हा खूप जास्त बारीक किसणीने किंवा खूप जास्त मोठ्या किसणीने किसायचं नाही। जे मीडियम साईजची खिसणी असते ना, त्या खिसणीने ही कारले आपल्याला किसून घ्यायचे आहेत। कारले किसून घेत असताना यामध्ये जो पांढरा भाग असतो तो येऊ द्यायचा नाही। कारले पूर्णपणे खिसून घ्यायचे, पण बियाचा भाग यामध्ये घ्यायचा नाही। तर संपूर्ण कारले मी ह्याच पद्धतीने खिसून घेतलेले आहेत। यामध्ये ज्या बिया आल्यात ते आपण साईडला करून घेऊया। तुम्हाला जर हे कारलं खिसून घ्यायचं नसेल तर मोठे मोठे तुकडे करून चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवर करून तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता। तर इथे मी संपूर्ण कारले खिसून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये एक पळीभर तेल गरम करायचं। आपल्या जे तेलाच्या केटलीमध्ये पळी असते ना, त्या पळीने एक पळीभर तेल घ्यायचं। तेल छान गरम झालं का त्यामध्ये किसलेलं कारलं घालून छान असं यातलं पूर्णपणे मॉइश्चर कमी होईपर्यंत किंवा कारलं हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, कमी गॅसवरतीच आपल्याला हे कारलं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकाल 2 ते 3 मिनिटानंतर हे कारलं छान असं हलकंसं क्रिस्पी झालं आहे, यातलं तेल सेपरेट व्हायला लागलं आहे, म्हणजे समजायचं आहे ते आपलं कारलं छान असं भाजून झालेलं आहे। कारले एका बाजूला करूया आणि त्याच तेलामध्ये 1 चमचाभर जिरे देखील आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे। हलकेसे भाजून झाले, हलकासा सुगंध यायला लागला का कारला आणि जिरं आपल्याला एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर एका छोट्या वाटीने 1 वाटी इथे आपल्याला सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि खोबरं देखील इथे आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। संपूर्ण पदार्थ भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, नाहीतर एक जरी पदार्थ यामधला करपला तर संपूर्ण चटणीची चव हे बदलते, त्यामुळे ही गोष्ट सुद्धा एक लक्षात ठेवायची आहे। तर खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायचं आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट हे सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजे ते करपत नाही। आणि शेंगदाण्याचं कूट घातल्याने ह्या चटणीमध्ये हलकासा जरी ओलसरपणा असला तरी तो निघून जातो आणि चटणीची सेल्फ लाईफ वाढते। तर सुखे मसाले घातल्यानंतर 31 सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव देखील या चटणीमध्ये पूर्णपणे उतरते। आणि परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची आहे। साखर घातल्याने संपूर्ण चटणीची चव बॅलन्स होते आणि कारल्यामध्ये हलका जरी कडवटपणा असला तरी तो निघून जातो। तुम्हाला इथे साखर घालायची नसेल तर 1 चमचा गूळ देखील घालू शकता। तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे। तर आता ही चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल थंड झाल्यानंतर ही चटणी अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत बनवून तयार झालेली आहे। तर इथे आपली अजून चटणी तयार झालेली नाही, तर इथे आपली आणखीन एक स्टेप बाकी आहे। तर चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि पल्स मोडवर बंद चालू करून 31 सेकंद ही चटणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये आपण सुकं किसलेलं खोबरं, अख्खं जिरं वगैरे घातलंय, ते हलकंसं क्रश होतं आणि चटणी खात्या वेळेस कचकच लागत नाही। त्यामुळे एकदा हे पल्स मोडवर 1-2 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपली मस्त अशी चटपटीत
कारल्याची सुकी चटणी बनवून तयार झालेली आहे। अशी ही चटणी तुम्ही एकदा बनवली का बाकीच्या संपूर्ण चटण्या विसरून जाल, इतकी चविष्ट अशी बनवून तयार होते, अजिबात कडू लागत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ही चटणी तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। लहान मोठे सगळेच खूप जास्त आवडीने खातील। नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।